नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. दिशा सालियान हत्या प्रकरणाची नव्यानं चौकशी करा. दिशाच्या वडिलांची मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिका. नागपुरात अजूनही संचारबंदी लागू, चाचणीवर धार्मिक मजकूर होता का याची तज्ज्ञांकडून होणार तपास. नागपुरात जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग, चिठ्ठी पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर घडला संतापजनक प्रकार. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अद्याप प्रलंबित, अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस बाकी. छत्रपती संभाजीनगर मधील आझाद चौकातील दुकाने जळून खाक, सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही. दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी. औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही, संघ कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन करणार नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांची भूमिका. शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली घोषणा. राज्यात सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत घोषणा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 100 दिवस पूर्ण, 100 दिवसानंतरही आरोपी कृष्णा आंधे फरार. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रामध्ये येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.